एका गटातून 22 आमदार जाणार असं ऐकलंय। विरोधी पक्षनेतेपदाच्या सर्व अफवा असल्याचं आदित्य ठाकरेंचं विधान। तर ठाकरे सहजासहजी कुणाला पद देत नाहीत, निलेश राणेंचा टोला। भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईकांची भेट। अधिवेशनाच्या पूर्वी एकाच ठिकाणी मुक्काम असल्याने झाली भेट। दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। अभिनेते सयाजी शिंदेंची राज ठाकरेंसोबत चर्चा। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा। मनसेसह सयाजी शिंदेंकडून वृक्षतोडीला विरोध। तपोवन प्रकरणी कुणीही राजकारण करू नये, गरज पडल्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू, मंत्री गिरीश महाजनांची भूमिका। तर जुनी झाडं तोडली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण। निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची विधान भवन परिसरामध्ये भेट। एकमेकांची विचारपूस करत केलं हस्तांदोलन। तर आपला कुठलाही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणेंचं स्पष्टीकरण। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीचा वन विभागाचा प्रस्ताव। वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। एक प्रकारचं कर्नाटकच्या अथणीमध्ये महाराष्ट्राची एसटी बस अडवली। कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून बस अडवत निदर्शन। एमपीएससीची महाराष्ट्र गट ब आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली। 21 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षा आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणार। गोव्यातील नाईट क्लबचा मालक दुर्घटना घडल्यानंतर फरार। हॉटेल मालक देशाबाहेर पळाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक परिसरामध्ये एसडीपीआय संघटनेचं आंदोलन। रेल्वे स्थानकाच्या बोर्डवर उर्दू भाषेत नाव लिहिण्यासाठी एसडीपीआय आग्रही। कोल्हापुरात कृषी प्रदर्शनामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी। सतेज कृषी प्रदर्शनामध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट। आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 21 ते 31 डिसेंबर पर्यंत राहणार बंद। नाताळसह इतर सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे मंदिर समितीचा निर्णय। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। राज्यात पुन्हा एकदा पक्षांतर होणार असल्याचा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय। 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं ऐकलंय, असं वक्तव्य करत आदित्य ठाकरेंनी राजकीय बॉम्ब टाकलाय। आदित्य ठाकरेंनी केलेल्या या दाव्यामुळे 20 जून 2022 रोजी राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपाची आठवण झाली। आदित्य ठाकरेंनी 22 आमदारांबाबत केलेल्या वक्तव्याची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली आहे। बाक आहेत, एक पक्ष 2 गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या 1 वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि उठ सांगितलं तर उठ, बस सांगितलं तर बस, उडी मार सांगितलं तर उडी मार, असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागलेले आहेत। नेमकं कोणी ह्याच्यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल। उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं। आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत। शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे। त्यामुळे ते आमच्या मित्रपक्षाचे आमदार आम्हाला घेऊन आम्ही अशा प्रकारचं राजकारणही करत नाही। उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे याकरता आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत।
आदित्य ठाकरेंना कुठून काय मिळालं असेल माहिती नाही, परंतु जर त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल, परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही. मला असं वाटतं की आदित्य ठाकरेंना आता दिवसासुद्धा स्वप्न पडायला लागले की शिवसेनेचे काही आमदार फुटतील, राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये भांडणं होणार, राज्य सरकार परत कोसळणार किंवा या प्रकारचे स्वप्न ते मला असं वाटतं बघायला लागले. तर विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधव हे चांगलेच आक्रमक झालेत. सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळेच ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. यावर भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्याने त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ आमिष दाखवलं जातंय असा टोला उद्योगमंत्री उदय सामंतांनी लगावलाय. तसंच शिवसेना उबाठाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू असल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. यावर आपण आक्रमक आहोत आणि त्यावर सत्ताधारी घाबरतात, हे ऐकून बरं वाटलं असं प्रत्युत्तर भास्कर जाधवांनी दिलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील. म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्रीपदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाल्याने एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उबाटाच्या आमदारांना येईल. भास्कर जाधव कॉर्नरमध्येच आहेत, ते कुठे सेंटरमध्ये आहेत? त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही, हेच खाणार सगळं. पुढे हो, त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना, ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही. आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं, ह्याच्यात गेम वेगळा आहे, लक्षात ठेवा. ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही. सरकारला द्यायचंच नाहीये. 29 आमदार निवडून यावे लागतात कायद्याने आणि लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या वेळेस त्यांनी राहुल गांधी अपोजिशन लीडर होऊ शकले नाही, त्यावेळेस 44 खासदार त्यांचे होते तरी होऊ शकले नाही. त्यामुळे कायदा तपासून बोला आणि इतकं करण्यापेक्षा 29 आमदार निवडून आणले असते, विषय झाला नसता. खूप शुभेच्छा. तुमचे दोन्ही सहकारी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण मग भास्कर जाधव कुठे नाराज होतील का? त्यांनी त्यांचं बघावं, त्यांची खाट आणि त्यांचीच जावं. तर शिवसेना उबाठा पक्षानं ही केवळ अफवा आहे असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाहीये असं स्पष्ट केलंय. काय उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद, अशा पद्धतीचे ते संकेत देतात. याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे. सर, भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेत्या पदाचे लॉलीपॉप दिले जात आहे. शिवसेनेतून मागणी होत आहे की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष. नाही, असं कोणी म्हणालं असं मला वाटत नाही. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे. या उगीच आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका. तर शिवसेना उबाठाचे नेते भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरामध्ये भेट झाली आहे. अधिवेशनासाठी आलेले नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते. यावेळी अधिवेशनाचं कामकाज आणि विरोधी पक्ष नेतेपद या संदर्भामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता मला भेटले, काही चर्चा झाली, काही राजकीय चर्चा झाली. शेवटी माझे जुने मित्र आहेत. 20 वर्ष सभागृहामध्ये ते आणि मी एकत्रितपणे काम करत असताना कोकणातले आमदार म्हणून आम्ही एक दुसऱ्यांकडे विविध कामांसाठी जात असतो.
ते जेव्हा नगरविकासचे राज्यमंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे माझं कामं घेऊन जायचो. आज मी परिवहन मंत्री आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये बसेसचा काही विषय आहे आणि काही नवीन बसेस त्यांना चालू करायच्या, त्या संदर्भात त्यांनी जर माझ्याशी चर्चा केली असेल तर मला असं वाटतं कोणाच्या पोटामध्ये दुखायची काही गरज नाही आहे. भास्कर जाधव आणि आम्ही चांगले मित्र, आणि शेवटी कसं आहे की राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालूच आहे, त्यामुळे त्याचा आणि याचा